मतीरची सुवार्ता ह्याचे 25वे अध्याय 1 ते 43 वचन. 10 कुमारिकांची बोधकथा. त्या दिवसात स्वर्गाचे राज्य 10 कुमारिकांसारखे असेल. त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्या 10 मुलींपैकी 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. मूर्ख मुलींनी आपले दिवे घेतले पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या मुलींनी दिव्याबरोबर तेलही घेतले. वराला उशीर झाल्याने सर्वच मुलींना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या. मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे, बाहेर जाऊन त्याला भेटा. सर्व मुली जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. पण मूर्ख मुली हुशार मुलींना म्हणाल्या, तुमच्यातील काही तेल आम्हाला द्या, आमचे दिवे विझत आहेत. पण उत्तरादाखल हुशार मुली म्हणाल्या, नाही, आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, नाहीतर तुम्हाला व आम्हालाही पुरणार नाही. त्याऐवजी ते विकणाऱ्याकडे जा आणि आपणासाठी तेल विकत आणा. 5 मूर्ख मुली तेल विकत घ्यायला निघाल्या. तेव्हा वर आला. तेव्हा ज्या मुली तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दार बंद झाले. शेवटी उरलेल्या 5 मुली आल्या आणि म्हणाल्या, महाराज, महाराज, दार उघडा. पण तो त्यांना उत्तरदाखल म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हाला माहीत नाही. 3 नोकरांची बोधकथा. स्वर्गाचे राज्य अशा मनुष्यासारखे आहे, जो प्रवासाला जाण्या अगोदर आपल्या नोकरांना बोलावून आपल्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्यास सांगणाऱ्या मनुष्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. त्यांच्यातील एकाला त्याने 5 थैल्या रुपये दिले, दुसऱ्याला त्याने 3 थैल्या रुपये दिले आणि तिसऱ्याला त्याने 1 थैली रुपये दिले. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पैसे दिले. मग तो आपल्या प्रवासाला गेला. ज्याला 5 थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली आणि आणखी 5 थैल्या रुपये त्याने मिळविले. त्याप्रमाणे ज्याला 2 थैल्या रुपये मिळाले होते त्याने आणखी 2 थैल्या रुपये कमविले. पण ज्याला 1 थैली मिळाली होती त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे पैसे त्यात लपविले. बराच काळ लोटल्यानंतर त्या नोकराचा मालक आला व त्याने त्याचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. ज्याला 5 थैल्या रुपये मिळाले होते त्याने मालकाकडे रुपयाच्या आणखी 5 थैल्या आणून दिल्या. तो म्हणाला, मालक, तुम्ही दिलेल्या रुपयांवर मी आणखी 5 थैल्या रुपये मिळविले. त्याचा मालक म्हणाला, शाबास, चांगल्या आणि इमानी दासा, तू भरोसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशाचा तू चांगला वापर केलास, म्हणून मी पुष्कळांवर तुझी नेमणूक करेन. आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्या मनुष्याला रुपयाच्या 2 थैल्या मिळाल्या होत्या तो मालकाकडे आला आणि म्हणाला, मालक, तुम्ही मला
रुपयांच्या 2 थैल्या दिल्या होत्या. त्यापासून मी आणखी 2 थैल्या कमविल्या. मालक म्हणाला, चांगल्या आणि इमानी दासा, तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टीवर नेमणूक करीन. आज जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो. नंतर ज्याला रुपयाची 1 थैली मिळाली होती, तो मालकाकडे आला व म्हणाला, मालक, मला माहीत होते की आपण एक करड्या शिस्तीचे मनुष्य आहात. जेथे पेरणी केली नाही तेथे तुम्ही कापणी करता आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेता. मला आपली भीती होती, म्हणून मी जाऊन तुमच्या रुपयाची थैली जमिनीत लपवून ठेवली. हे घ्या, हे तुमचेच आहेत. मालकाने उत्तर दिले, अरे वाईट आणि आळशी नोकरा, मी जेथे पेरणी केली नाही तेथे कापणी करतो आणि जेथे बी पेरले नाही तेथे पीक घेतो. हे तुला माहीत होते, तर तू माझे पैसे पेटीत ठेवायचे होतेस, म्हणजे मी घरी आल्यावर मला व्याजासहित पैसे मिळाले असते. म्हणून मालकाने दुसऱ्या नोकरांना सांगितले, ह्याच्या जवळची रुपयाची थैली घ्या आणि ज्याच्या जवळ रुपयांच्या 10 थैल्या आहेत त्याला द्या, कारण आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करणाऱ्याला आणखी देण्यात येईल आणि त्याला त्याच्या गरजेपेक्षा जास्त मिळेल. पण जो आपल्याजवळ असलेल्याचा उपयोग करीत नाही, त्याच्याजवळ जे काही असेल ते सर्व त्याच्यापासून काढून घेण्यात येईल. नंतर मालक म्हणाला, त्या निकामी नोकराला बाहेरच्या अंधारात घालवून द्या, तेथे रडणे व दात खाणे चालेल. मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील. मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल, तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल. मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकापासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेळ्यांपासून वेगळी करतो, तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील, पण शेळ्यांना तो डावीकडे बसवील. मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात, जे तुमच्यासाठी तयार केले आहे, त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे. हे तुमचे राज्य आहे, कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी तहानला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले, मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात, मी कपड्याशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत, मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत, मी तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारसाठी आलात. मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, प्रभू, आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानलेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरुंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खरे सांगतो, माझ्या अनुयायातील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करायचे नाकारले. मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील. आमेन.